म्हणून आम्ही होतोय का बरं? अरे आमच्या काळजाचा तुकडा आम्ही आज दुसऱ्याच्या हवाली केला. आज आमच्या काळजाचा तुकडा आम्ही दुसऱ्याला देऊन टाकला. सांगितलं पाटील 3 लाख द्या. त्यावेळेस वडील म्हणले ठीक आहे. एकटा बाप मग सभेतून बाहेर जातो, एका कोपऱ्यामध्ये फेऱ्या मारत असतो. फेऱ्या मारता मारता आईचं लक्ष जातं, स्वयंपाक करते आई लक्ष जातं आणि लक्ष गेल्याबरोबर आई म्हणते काय झालं? काही नाही ग, मुलाकडची मंडळी 3 लाख रुपये हुंडा मागताय. अहो असं काय करता? असं काय करता? आपल्या मुलीला एवढे सुंदर स्थळ आहे तर आपली मुलगी फार सुंदर आहे, नाकारा म्हणजे स्थळ. वडील म्हणतात तुला काय वेळ वेळ लागलाय की काय? आई म्हणते अहो आपली दिसायला खूप सुंदर आहे हो, आपल्या दिशेला अजून चांगली स्थळ येतील, काय काळजी करता? त्यामुळे मी माझी जमीन विकीन, मी माझी जमीन विकीन, वाटलं तर माझ्या हक्काचं घर सुद्धा विकीन, पण माझ्या मुलीला चांगला संसार झाला पाहिजे. आणि आमचं एवढं काय व्हावं, माझं आणि तुझं, आमचं म्हणजे माझं आणि तुझं एवढं काय इच्छा आहे की बाबा माझ्या मुलीनं सुखात राहावं, सुखाचा संसार करावा आणि ते आम्ही काय करावं उघड्या डोळ्याने पाहावं. हे माझं तुझं स्वप्न आहे आपलं. असं म्हणल्याबरोबर त्याही काय करते अहो असं काय करता हिस्टोरिक मोडून टाका. म्हणजे नाही सांगितलं मान्य आम्हाला 3 लाख आम्ही तुम्हाला देऊ. सगळे म्हणतात ठीक आहे. मुलीचं लग्न जमलं आणि मुलीचं लग्न जमल्याबरोबर अरे ती मुलगी म्हणते बाबा तुम्ही आज अर्धीच भाकर खाल्ली. काय म्हणते मुलगी? अर्धीच भाकर खाल्ली. त्यावेळेस वडील म्हणताय ताई आज मला भूक नाही ग. त्यावेळेस मुलगी म्हणते बाबा खरं सांगा ना काय जेवत नाही तुम्ही? नाही ग आज खरंच भूक नाही, आज काही काम केलं नाही म्हणून जेवत नाही. त्या दिवशी वडील उठतात, अंधाराच्या खोलीमध्ये जातात आणि एक तास आपला बाप रडतो. कोण रडतो? आपला बाप रडतो. लग्न जमल्यावर मुलगी आई म्हणते तायडे आता तू जाणार असं म्हणून त्या मुलीसमोर सगळ्यांसमोर रडते ती तुमची आणि माझी आई असते हो. आणि एकटा रडतो तुमचा आणि माझा बाप असतो. मुलीचं